भिवंडीच्या वडपे गावामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे आणि मोठ्या कंपनी आणि अनेक गोदामांना भीषण आग लागली। आगीमध्ये तब्बल 22 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत। या दृश्यातनं या आगीची व्याप्ती किती भीषण होती हे स्पष्ट होतंय। भिवंडी तालुक्यात एकदा पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गोदामाला लागलेली आग पसरत या ठिकाणी जाऊन जवळपास 5 कंपन्या या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत, ज्यामध्ये मोठमोठे कंपनी या ठिकाणी आहेत। के इंडिया कंपनी, पेट्रोलियम स्पेशलिया लिटीज या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग लागलेली आहे। त्यामध्ये कॅनॉन इंडिया कंपनी देखील आहे आणि ब्राईट लाईफ केअर कंपनी देखील या आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे। तसेच होली शॉल कंपनी आहे आणि एबोट हेल्थ केअर कंपनी, तसेच मंडप डेकोरेशनचे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेले होते। यामध्ये ही कंपनी जी आहे पहाटेच्या सुमारास या कंपनीला आग लागलेली होती आणि ही संपूर्ण कंपनी आपण बघू शकतो। संपूर्ण कंपनी जी आहे ती आगीच्या भक्षस्थानी पडलेली। जवळपास या ठिकाणी बघितलं तर 22 गोदामं या ठिकाणी होती आणि या 22 गोदामं देखील या ठिकाणी आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं या ठिकाणी तर केमिकल असतील, प्रिंटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक सामान, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर आणि तसेच या ठिकाणी कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशनचे साहित्य तसेच फर्निचर मोठ्या प्रमाणात या गोदामामध्ये साठवण्यात आले होते। आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण जर बघितलं या ठिकाणी तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, भिवंडी अग्निशमनच्या गाड्या असतील, त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। मात्र 4 गाड्यांच्या मदतीने या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न या ठिकाणी जवानांकडून सुरू आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे, परंतु या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अजूनही सांगता येत नाही। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। आता सध्याची परिस्थिती बघता आम्हाला माहितीप्रमाणे 5 कंपन्या आहेत। त्यामध्ये काही पेट्रोकेमिकल कंपनी, काही कपड्यांच्या कंपनी, काही शूज कंपनी, काही कॉस्मेटिक, काही हेल्थ प्रोडक्ट याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। आणि सदर ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि केमिकल असल्यामुळे थोडे दिवस ब्लास्ट होत आहे आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे सदरची आग विझवायला थोडंफार डिले होत आहे आम्हाला। पाण्याची सोय झाली, आपल्याला पटापट टँकरने जर पाण्याची व्यवस्था झाली तर मला वाटतं दुपारपर्यंत आग कंट्रोलमध्ये येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।